महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले आणि त्याच्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की आधे इधर आणि आधे उधर. नाही, खरं तर अशी परिस्थिती नाहीये. परिस्थिती अशी आहे, थोडेसे इधर आणि बरेचसे उधर. अशी परिस्थिती असून सुद्धा अजित पवारांसारख्या नेत्यांना कोणत्या पक्षाकडे किती ताकद आहे याचा अंदाज येत नाही, याची उकल होत नाहीये. आणि त्याच्याचमुळे अशा प्रकारची संभ्रम निर्माण करणारी विधानं या नेत्यांकडून केली जात आहेत. देशात निवडणुकीचे एकूण 6 टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि या 6 टप्प्यातील नेत्यांचा प्रचार आणि त्यांची भाषणं जर आपण ऐकली तर आपल्या लक्षात येईल की नरेंद्र मोदी हाच एकमेव आश्वासक चेहरा आहे. हाच एक असा नेता आहे जो विकासाचा रोडमॅप दाखवून लोकांकडून मतं मागतोय. राहुल गांधींची भाषणं आपण ऐका. राहुल गांधी काय म्हणतायत? जातीच्या आरक्षणाचा विषय उपस्थित करतायत, मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा करतायत. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे सहकारी उद्धव ठाकरे ते सुद्धा मुस्लिमांना नरेंद्र मोदी यांची भीती दाखवून मतं मागण्याचा प्रयत्न करतायत आणि अल्पसंख्याकांची मतं आपल्या झोळीत पडतील अशा प्रकारची व्यवस्था करतायत.